ची उपस्थिती आपण खेडूतपाडा स्पर्धेमध्ये सातत्याने पाहतोय. भरपूर कार्यक्रमासाठी उपस्थिती पाहतो. गेल्या 4-5 वर्षापासून मित्र या स्पर्धांमध्ये पाहिले तर भरपूर चांगले योगदान त्यांच्या माध्यमातून दिलं गेलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. परगिटीचा 12वा प्रतिनिधी आलेला नाहीये. प्रीतम आपला 12वा खेळाडू पाठवा. शरद उलेकर साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. कोणत्या हस्ते करता? प्रभाकर उलवेकर साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर विविध भोईर साहेबांच्या या ठिकाणी मोहन वास्कर आणि देवीदास भोईर साहेबांना विनंती आहे व्यासपीठावरती या आपण. आपल्या या ठिकाणी शुभ सन्मानित केला जाईल. आणि त्याचबरोबर सुभाष ठाकूर आणि प्रीतम पाटील ही जोडी मैदानावरती आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नितीन काथार आपल्याला पाहायला मिळतात. दमदार संघ खूप चांगलं खेळ राहिला या सीझन मध्ये दोन्ही संघांचा. मात्र या खेडूतपाडा मैदानावरती पाहूया अगदी आउटफिट उत्तम पाहायला मिळते. ग्रासी आहे आणि सपाटीकरण अतिशय चांगलं. पहिला बॉल गणपती बाप्पा मोरया. पहिल्याच बॉलवरती कट करण्याचा प्रयत्न केला गेला. थोडंसं पंबल झालं. त्यावरती मात्र सिंगल पूर्ण होत असताना पाहायला मिळाले. सुभाष ठाकूरने सिंगल केले स्वतःच्या खात्यावरती. आणि त्यानंतर सांघिक खातं खुलं करत असताना एक धाव नोंदवली गेली धावसंख्येवरती. ग्रामस्थ मंडळ चषक पोटीप्लाची स्पर्धा आपण पाहतो. साई मित्रमंडळ गावठी मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो. आणि उद्या KPL धमाका 2 दिवस आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये संघ तर आपल्याला आजूबाजूला जे कटआउट्स आहेत पॅव्हेलियन आहेत ना तिथे मात्र आपल्याला सर्व संघांची नावं आपल्याला पाहायला मिळतात. येणाऱ्या काळामध्ये सांगूच आपण नावं. मात्र खूप चांगलं कार्य आज 3 दिवस पाहायला मिळेल. क्रिकेटमय वातावरण या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळू शकेल. या स्पर्धेमध्ये कार्य असताना आपण पाहतोय प्रथम पारितोषिक 5,000 रुपयाचं. आणि ते महाराष्ट्र अध्यक्ष प्रदेश वाहतूक संघटना प्रभू अण्णा भोईर यांच्या वतीने देण्यात आलेले आहे. त्यांचंही मनापासून धन्यवाद. बॅटची काळा घेऊन बॉल चाललाय फ्लाइंग सिक मध्ये. तिथे मात्र थोडंसं निस्पीड होत असताना पाहायला मिळालं. 2 चेंडूवरती 2 धावा आल्या. द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय तेही पारितोषिक आपण पाहतोय प्रभू अण्णा भोईर यांच्या वतीने स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. पुढील आपण पाहतोय यावेळेस यॉर्करलेनचा बॉल समजू शकला नाही. सुभाष ठाकूर सारख्या फलंदाजाला अगदी उभं ठेवलं मैदानावरती. आणि जे पूर्ण भोजनाची व्यवस्था त्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. या दरम्यान अमर गोमा उलवेकर यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांना सुद्धा आपण विनंती करूया आपण व्यासपीठावरती यावं. पुढील दानशूर अर्जांचं आपण नावं सांगणारच आहोत. तत्पूर्वी आपण केल्याला सुरुवात होते. तिकडे जाऊया आपण मैदानाकडे. गोलंदाजीला आलेले आहेत गोलंदाज अजित काथार आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र या ठिकाणी वेगळा स्टँड वेगळा पवित्र आक्रमक पवित्र घ्यावा लागेल मच्छिंद्र आणि प्रीतम यांना. कारण एकूण परिस्थिती आपण पाहिली नव्हती आतापर्यंत. 5 धावा लागल्यात पहिल्या P1च्या षटकामध्ये. MIDC यांकडून मारा केला जाईल. या ओव्हरमध्ये आपण पाहू शकाल चांगली फलंदाजी या ठिकाणी प्लॅनिंग मध्ये या ठिकाणी करताना पाहायला मिळू शकेल. कारण 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये पुढील 4 षटकामध्ये अधिक अटॅकिंग क्रिकेट खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळू शकेल. दिशा तोरी या ठिकाणी खराब आहे. वाईटचा इशारा आला. या दरम्यान सन्माननीय अमर गोमा उलवेकर यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आपला मनापूर्वक या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत. साई मित्रमंडळ आणि गावदेव मित्रमंडळ खेडूतपाडा आयोजित पर्टिक्युलर धमाका आणि KPL मध्ये आपलं मनापूर्वक स्वागत आहे. पहिला वाईट बॉल त्यावरती आले सिंगल. अवांतरची एकदम 6 धावा.
पुढचा बॉल सुद्धा त्याच पद्धतीचा होता, थोडा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला, त्याचा अंदाज चुकलाय. इनफिल्डचे क्षेत्ररक्षक आणि धावा पहा इथे मच्छिंद्र मात्र थांबले होते. प्रीतम पाटीलने लगेच 2 धावाही पूर्ण केल्या होत्या. चौकाराला मिसफिल्डचा जरूर आहे, मात्र अगदी योग्य दिशेने या ठिकाणी फटका खेचला होता. अप्परकटचा फटका होता, तडकांच्या दिशेने गेला आणि 4 धावा आल्या. चार धावांनी सांघिक धावफलक जाऊन पोचले ते मात्र 10 धावसंख्येवरती. पुढील बॉल त्यावरती फटका घेतल्याचा प्रयत्न मिस स्ट्रोक आणि इथे मात्र आपण पाहतो चेस टिपला जातोय. एसटी रशीद होते महेंद्र पाटील होते आणि जेल टिपला जातोय. मच्छिंद्र मात्र बॅक टू पवेलियन. मैदानामध्ये राजू भोईर पाहायला मिळतील. अगदी चौकाराने सुरुवात केली आणि त्यानंतर लगेच विकेट प्राप्त केले अजित कातारा यांनी. अधिक आक्रमक न होता मात्र या ठिकाणी मच्छिंद्र मात्र लगेच बाद केलं. मच्छिंद्र मात्रेसारखा फलंदाज जर आक्रमक झाला ना तर धावांचा वेग अधिक वाढला असता पडगे टीमचा आणि त्याला शांत करण्यासाठी बॉल फेकला होता. अगदी अचूक दिशेने या ठिकाणी बॉल फेकत असताना दुसरी विकेट प्राप्त केली आणि षटकामधली पहिली विकेट अजित कातारा यांनी प्राप्त केलेली आहे. आणि मॅचमध्ये आतापर्यंत स्कोअर कार्डवरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये दुहेरी अंकामध्ये 10चा आकडा लागलेला जरूर आहे. मग प्रीतम पाटील आपण म्हटलं तर अजूनही फक्त 1 चेंडू खेळलेले आहेत आणि त्यामध्ये आपण त्यांनी 1 धाव केलेली पाहिली आहे. नवीन फलंदाज राजू भोईर आलेले आहेत गोलंदाजीवरती सौरभ असताना अजित कातारा पुढील बॉल टाकण्यासाठी सज्ज असणार आहेत. हा बॉल अलाउड द कार्पेट केलेत लॉंग ऑफ द क्षेत्र चेंडूवरती आला. त्याच दरम्यान सिंगल दुसरीचा कॉल दिलाय. एकच धाव या ठिकाणी घेतली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 11 धावसंख्येवरती. 5 षटकामध्ये भरपूर सावरण्यासाठी वेळ असतो. चेंडूवरती नजर बसवणं आणि त्यानंतर मात्र अटॅक करणं हे खूप महत्वाचं कार्य या ठिकाणी प्रीतम पाटील आणि राजू भोईर यांच्या वतीने केले जाईल. मात्र पाहूया त्याच दरम्यान मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून अचूक टप्प्याची गोलंदाजी आतापर्यंत दाखल केलेली आहे. त्याबद्दल आपण नितीन जी सुरुवात केली खरं तर P1 मध्ये फक्त 5च धावा दिल्या होत्या. त्यानंतर आतापर्यंत 6 धावा जोडल्या गेल्या षटकामध्ये. क्षेत्ररक्षक पाहणी केली जात आहे. 3 क्षेत्ररक्षक बाउंड्री लागत आणि त्यामधून आपल्याला चेंडू सीमा पार कसा करता येईल हे करत असताना पाहू शकाल. मात्र स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाला. लेस्टोमरचा बॉल होता आणि त्याचपुढे पंचांकडून कुठला इशारा नाही. लेगबाच्या स्वरूपात धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये. थोडासा लोअर फुलटॉस बॉल होता त्यावरती मात्र फटका खेचण्याचा प्रयत्न जरूर केलाय. मात्र सिंगल आली. लेगबाच्या स्वरूपात धावसंख्या 1ने पुढे सरकली. धावसंख्या 2 गडी बाद 12 धावसंख्येवरती. आऊट झाले ना असं करणं म्हणजे नावं समजतील मला. अजून आपण पाहिलं तर मैदानावरती एकच चौकार घेतलाय आणि तो सुद्धा मिसफिल्डचा होता. मात्र आपण पाहूया आक्रमक पवित्र आतापर्यंत धारण केलेलं नाही. पडगे टीमच्या वतीने गॅप शोधलाय. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक पार दूरवरती आहे आणि अगदी आपण पाहिलं तिथे पाहतोय प्रीत 11 आणि प्रणित 11 या पॅव्हेलियनमध्ये जे ठेनू ट्रॅव्हल होत असताना हा चौकार आला राजू भोईर याच्या बॅटमधून. लास्ट गो आहे. चौकार आल्यावरती धावसंख्या 16 वरती गेली आहे. आवश्यक होता चौकार कारण जिथे मात्र धावसंख्या रोखण्याची कामगिरी गोलंदाजीने साधली आहे आणि त्या गोलंदाजावरती या ठिकाणी प्रहारी फलंदाजी इथून मात्र राजू भोईर याच्या माध्यमातून केली जाते. पुढील बॉल षटकातला शेवटचा बॉल थोडा शॉर्ट पिच होता. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्नही केलाय. त्याच दरम्यान डॉट बॉलची समाप्ती आणि षटकाची समाप्ती झाली. 2 षटकामध्ये 8च्या सरासरीने 2 गडी बाद धावा झाल्या. त्या मात्र पडगे टीमच्या 16 धावा.
16 धावा धापलकावरती आहेत. प्रवीणजी भगत आमच्या समेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये, त्याचबरोबर नितेश भोईर यांची भूमिका फार महत्वाची राहील आज 3 दिवसामध्ये. गोलंदाजी मार्गवरती राजेश कातारा लिजेंड खेळाडू, त्याचबरोबर भरपूर वर्षापासून गौरी स्पोर्ट नेवाळीच्या वतीने क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेलंच आहे. मात्र ऑफ ब्रेक लेग ब्रेक ही खासियत राहिली आहे. भरपूर वेळा संघाला विजय प्राप्त करून दिलेत आपल्या फलंदाजी गोलंदाजी रे. मात्र तेवढाच लिजेंड खेळाडू प्रीतम पाटील त्याच्या समोर आहे. दोन्ही लिजेंड मध्ये चांगली लढाई पाहायला मिळू शकेल. आता 2 षटकामध्ये 16 झालेले आहेत. उर्वरित 3 षटकं अजूनही बाकी आहेत. प्रीतम पाटील आणि राजीव भोईर आता जोडी जमली मैदानावरती पडके टीमसाठी. मात्र पाहूया या षटकामध्ये मात्र कसं कार्य राहील. पहिलाच बॉल थोडासा वळवला आहे अधिक दिशे या ठिकाणी आपण पाहतो. ऑफ स्टंपच्या बाहेर जास्त निघाला बॉल आणि त्याच वेळी आपण पाहतो मैदानावरती पंच अनिल टेंबे सरांचा वाईटचा इशारा येत असताना अवांतरची अजूनही धाव जोडली जाईल. धावसंख्येमध्ये 17 धावा फलकावरती. ही क्षमता आहे खरं तर आपण राजेश कात्राची पाहिलं तर बॉल जसा या ठिकाणी फिरवला, बॉलवरती फिंगर रोल केलेले आहेत मैदानावरती. पाहूया पुढील बॉल थोडी उंची होती, फ्लॅट डिलिव्हरी, चकवलं खऱ्या अर्थाने प्रीतम पाटीलला. मी म्हटलं होतं 2 खेळाडूमध्ये ना चांगली बिग बॅटर पाहायला मिळू शकेल. आता पहिला वाईट फेकला, त्यावरती मात्र एक अवांतरची जरूर आली आणि त्यानंतर बीट करत असताना प्रीतम पाटीलने या ठिकाणी निश्चित या ठिकाणी अपेक्षा केली असेल की कदाचित ओव्हरपिच बॉल या ठिकाणी येऊ शकेल आपल्यासाठी. मात्र तसं काही घडलं नाही. थोडासा फ्लॅट दिला बॉलला, थोडीशी उंची कमी दिली आणि त्या बॉलवरती डॉट बॉल समाप्त झाला. पुढील बॉल राजेश टुपीता पुन्हा एकदा पीठ केलं. पहा 2 खेळाडू मध्ये लढाई पाहतो खऱ्या अर्थाने. आतापर्यंत 2 डॉट काढलेले आहेत प्रीतमसाठी सारख्या फलंदाजाला. एक अवांतरची धाव जरूर आली आहे. खऱ्या अर्थाने 17चा हा कचरा पडगे टीमला पुढे न्यावा लागेल. पुढील बॉलवरती पाहूया काय घडेल. उंची अधिक आहे, बॉल पट्ट्यामध्ये आलाय मात्र चेंडू विसावण्या अगोदर स्किड झाला. जीवनदान लाभले प्रीतम पाटीलला. तेच शतरक्षक होते, त्यांनी झेल टिकला होता सुभाष ठाकूरचा. अजित कातारा होते तिथे. जजमेंट थोडंसं चुकलं पहा, अगदी जागेवरून हलायला सुद्धा लागलं नव्हतं. मात्र दरम्यानच्या काळामध्ये प्रीतम पाटीलचा झेल सोडला आहे. पाहूया किती आक्रमक आता होतील. नाहीये आणि लगेच विकेट घेतली आहे. टीट फॉर शॉट प्रत्युत्तर दिला. जीवनदानाचा फायदा उठवू शकले नाहीत. गोलंदाजी मधली ही व्यवस्था पाहिली आपण राजेश काथारा यांची आणि मोठी विकेट प्राप्त केली आहे. तर या दरम्यान आपण पाहतो सुरेश भोईर यांचं प्रस्थान होत असताना स्पर्धेसाठी आपण उज्ज्वल सोलापूर संघ उपस्थित राहिला, त्याबद्दल साय मित्रमंडळाने गावडे मित्रमंडळाच्या वतीने आपल्या मनापूर्वक आम्ही स्वागत करा आभार व्यक्त करत आहोत. आणि उद्या किती धमाका आहे त्याबद्दल आपण लवकर उपस्थिती उद्या सुद्धा आपली लाभेल ही आम्ही या ठिकाणी आपल्याला विनंती करत आहोत. जागो मॅच कडे तिथं लव बोर आलेला आहे. लिजन खेळाडू त्यांच्यासाठी हा बॉल डिलिव्हर केला होता. लेफ्ट सोडून जातोय बॉल, त्यावरती वाईटचा इशारा पंचांचा आलाय. अवांतरच्या 2 वाईटच्या धावा इथे आलेल्या आहेत आणि 2 धावा धावून काढलेल्या आहेत बॅटकटच्या स्वरूपात. प्रीतम पाटीलने धावा चालली आहेत, त्या मात्र 20 धावा धावलकावरती लागली आतापर्यंत. षटकातले चेंडू 4 चेंडूवरती या धावा आलेल्या आहेत. उंची अधिक आणि पुन्हा अजित जजमेंट घेणं आवश्यक होता. एका टप्प्याने उचलण्यासाठी गेले मात्र बॉल गेलाय. आर्यन किया शिलेवाल आणि SP फायनल गावचे डिलिव्हरी स्टँडच्या बरोबर एका टप्प्याने 4 धावा. दोन वेळा अशी मिसफील पाहायला मिळाली पहा. एक वेळा कॅच सोडली होती, या वेळेला सुद्धा एका टप्प्याने बॉल सीमा रेषा बाहेर गेला आणि अगदी आवश्यक होता पडगे टीमला. 24 धावा लागल्या फलकावरती. लहू भोईरने स्वतःचं वैयक्तिक खातं 4 धावांनी खुलं केलेलं आहे. खेळण्याचा प्रश्न स्ट्रॉंग अपील झालाय मात्र नाही आहे. पंचांचा बोर्ड आकाशामध्ये. मेन पंचांकडे आपण अपील करणं आवश्यक आहे.
मात्र ओव्हर झाली समाप्त. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाले. लव भोर थोडे नाराज आहेत की अशा प्रकारे आपण आऊट झालेला आहोत. मात्र पंचांनी योग्य दिशेने या ठिकाणी इशारा केलेला आहे आणि आता मात्र ही चौथी विकेट पडली आहे 24 धावसंख्येवरती आणि 8च्या सरासरीने पुन्हा एकदा धावसंख्या 3 षटकामध्ये आली आहे. ती मात्र 3 गडी बाद 4 गडी का 4 गडी बाद 24 धावा. सुरेश भोईर ना दोषी. सुरेश जोशी साहेब आलेले आहेत बॅटिंगसाठी. लिजंड खेळाडू खूप सहकार्य राहिलेल्या पडगे टीमसाठी. मात्र पाहूया मैदानामध्ये आता मात्र थोडासा वेगळा पवित्रा घ्यावा लागेल. 4 गडी बाद झालेले 8च्या सरासरीने 24 धावाही लागलेल्या आहेत. मात्र उर्वरित 2 षटकं खूप महत्वाची असतील. जिथून कमी धावा आल्यानंतर मात्र पुढील सत्रामध्ये आपल्याला कमी टार्गेट पाहायला मिळू शकेल. मात्र टार्गेटमध्ये किमान 15-20 धावसंख्येची भर पाडण्याची आवश्यकता आहे पडगे टीमसाठी. पुढील मॅच असेल वलप विपक्ष खेडूपाडा. प्रदीप पाटील आलेले आहेत गोलंदाजी मार्गवरती. मात्र एकूणच परिस्थिती आता थोडीशी बिकट झाली. 4 गडी बाद झाले. मेन फलंदाज बाद झालेत. खेडूपाडा आणि वलप टीम मध्ये पुढील मॅच असेल. कैलास पाटील आपली टीम तयार ठेवायची आहे तर आपले खेळाडू मला वाटतं ड्रेस कोड मध्ये नाही अजूनपर्यंत. सुरेश जोशी आणि राजू भोईर आपण विचार केला 3च चेंडू केले आतापर्यंत. आता मात्र स्ट्रायकिंग गेलेला आलेला आहे प्रदीप पाटीलच्या गोलंदाजीवरती. वैयक्तिक पहिलं सांघिक चुकतं षटक घेऊन असताना पाहायला मिळतील. एमआरएस टीम कडून मारा करतोय. फार मोठ्या अपेक्षेने मात्र राजू भोईर यांच्याकडे पाहिलं जात आहे. साथ देत असताना आपल्याला सुरेश जोशी पाहायला मिळतील. मात्र फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस होताना पाहायला मिळते. राजू भोईर यांच्यासाठी ऑन साईडला प्रोडक्शन खूप चांगलं आहे. डीपमध्ये स्क्वेअर लेगला मिड विकेट आणि लॉंग ऑनला अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. त्या दरम्यान हा बॉल लोअर फुलटॉस त्यावरती हा फटका एक्झिक्यूट जरूर केलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षण चेंडूवरती आला तोपर्यंत फक्त सिंगल पूर्ण झाले इथे. एका धावेने धावसंख्या पुढेसारखे 25 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा थोडंसं इतर चेत होत असताना डावा उजवा फलंदाज मैदानावरती आहे त्यामुळे थोडी कसरत करावी लागते. इथे मात्र क्षेत्ररक्षकांना वेळोवेळी या ठिकाणी आपण पाहतो डीप मधले क्षेत्ररक्षक चेंज होताना पाहायला मिळते. सुरेश जोशी चेंडूवरती खेळ करत असताना पाहायला मिळते. धावसंख्या 25 वरती आहे. प्रदीप पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती. फटका चांगला सजवलाय. बॉल चाललाय आणि तिथे अडवला गेलाय. प्रोटेक्शन आणि झेलची त्या ठिकाणी ते फलंदाज झेल पकडला गेला तिथे. नितीन कातारा होते त्यांनी हा झेल पकडलाय आणि आणखीन एक विकेट पडली. 5 विकेट कमीची आसरा जाते. सुरेश जोशी 0 धावसंख्येवरती. सचिन भोईर आलेले आहेत मी बॅट्समन. आता थोडीशी अडचणमध्ये सापडला संघ. ज्या वेळेला आपण पाहिलं तर असं वाटलं की सुभाष ठाकूर आणि प्रीतम पाटील एक चांगली सुरुवात देतील. तसं काय घडलं नाही. लगेच त्यांचे विकेट प्राप्त केले. मात्र अशा अपेक्षा आहे मैदानावरती राजू भोईर यांच्या माध्यमातून या स्कोअरमध्ये अधिकची भर टाकली जाऊ शकेल. त्या दरम्यान हा चेंडू वळण्याची क्षमता पाहिली आपण प्रदीप पाटील असतील. त्याचबरोबर तिन्ही गोलंदाजांमध्ये ती क्षमता दाखवली ना लाजवाब. अगदी वेग कमी आहे अचूकता आणि टप्पा बोलवण्याची या ठिकाणी क्षमता फार मोठी दाखवलेली आहे गोलंदाजांनी. प्रदीप पाटील पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा एक्स्टमच्या बाजूने राहिला बॉल त्यावरती सिंगल तर या ठिकाणी काढलेली आहे. स्ट्राईक दिली मात्र राजू भोईर याला. एका धावेने त्याला पुढे सरकेल फलकावर धावा 26 धावा. 5 चौथं षटक चालू आहे आतापर्यंत
आणि धाबा झाले त्या मात्र 26. त्यामध्ये आपण पाहतो या षटकामध्ये फक्त 2च धाबा आणि 3 षटकामध्ये विश्लेषण आपण पाहिलं तर नितीन काताराच्या षटकामध्ये फक्त 5 आल्या. अजित कातारा फक्त 11 धाबा आणि त्यानंतर राजेश कातारा यांच्या षटकामध्ये 8 धाबा आलेल्या आहेत आणि या षटकामध्ये फक्त 2च धाबा. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. मात्र अजून आक्रमक फलंदाजी करत असताना राजू भोईरच्या माध्यमातून ती फटकेबाजी येईल का पडगे टीमसाठी. पुढील बॉल प्रदीप पाटील यांचा बॅटची कडा लागली. फटका खेळला होता ऑन साईडला. इथे अप्पर कडे बॉल चालला थर्ड बॅटच्या दिशेने. नशिबाचा खऱ्या अर्थाने चौकार आलाय पडगे टीमसाठी. या पटक्यामध्ये आपण पाहिलेला कलात्मकता आपण पाहिले ते ऑन साईडला खेळाचा बॅटची कडा घेतली. थोडासा उंची घेतली बॉलने आणि इनफिल्डच्या वरून गेला बॉल आणि त्याचमुळे अडवण्यामध्ये अपयश आलं आणि त्यावरती चौकारीत असताना धावा झाले 4 धावांनी 30 धावा. पुढील चेंडू शेवटचा ना लास्ट गो शेवटचा बॉल फेकला जाईल. पुन्हा त्या बिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस करत असताना गलीमध्ये लेग साईडला क्षेत्ररक्षक आहे. एक फर्स्ट स्लीपला आहे शॉर्ट थर्ड मॅन हे प्रोटेक्शन. विकेट किपरच्या बाजूने पटका चांगला स्टँड अँड डिस्पॅच होईल काय आणि नाही आहे. क्षेत्ररक्षक आले चेंडूवरती एका टप्प्याने उचलणार. थोडीशी दुखापत जाणवते यावेळेस मैदानावरती सचिन भोईर यांना. तरी सुद्धा मैदानावरती उतरले आणि 2 धावा पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या पुन्हा 8च्या सरासरीने धावसंख्या 4 षटकामध्ये 32 झाल्या. पहिल्या षटकापासून आपण पाहिलं पहिल्यामध्ये फक्त 5 आले त्यानंतर 11 म्हणजे 16 झाल्या त्यानंतर 24 झाल्या आणि आता 32 म्हणजे 8च्या सरासरी धावा केले गेलेले आहेत. 40 होतील किंवा 50 होतील आई तेवढा महत्वाचा प्रश्न असेल. मात्र मैदानामध्ये एकूणच आपण परिस्थिती पाहिली ना तर गोलंदाजाने अधिक फायदा उठवला आतापर्यंत नेवाडी संघाच्या खेळाडूंनी. ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतो या मैदानावरती या षटकामध्ये सुद्धा धावा आल्या मात्र 8 आणि त्या षटकामध्ये सुद्धा एक गडी बाद केलेला आहे आणि एकूणच आपण परिस्थिती पाहिली तर आतापर्यंत 5 गडी बाद 32 धावा 4 षटकांमध्ये लागतात. अंतिम आणि स्लॉटवर आरामारीच्या षटकामध्ये आता राजू भोईर आणि समोर सचिन भोईर यांच्या माध्यमातून कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. पुढील टॉससाठी वेलर विपक्ष खेडूपाडा टीमला आम्ही ऑफिशियली कॉल देत आहोत. आपली रिपोर्टिंग दाखवायची आहे. 5 षटकांमध्ये आपली टॉस केली जाईल. निलेश कातार आले गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी. मात्र थोडीशी दुखापत असताना आता मात्र त्यांचा आक्रमक पवित्रा पाहू शकाल आपण. सचिन भोईर स्वतः धाव घेण्यासाठी थोडीशी अडचण येते आणि त्याच प्ले मोठे फटके मारून ते धावा पूर्ण करू शकतील कदाचित. मात्र या मैदानावरती अगदी 60-65 यार्डची ही बाउंड्री आहे आणि ती बाउंड्री पार करत असताना षटकार खूप कठीण आहे. स्ट्रॉंग अपील होतं. बॉल थोडासा लेग स्टंपच्या बाहेर जाणार होता आणि त्याच पहिले लेगाच्या स्वरूपात ही धाव आली. मात्र राजू भोईरला स्ट्राईक आता मिळालेली आहे जे आवश्यक होते पडगे टीमसाठी. अरे स्ट्रॅटेजी होती करत सिंगल काढून त्याला स्ट्राईक देणं आणि त्यानंतर मात्र डावखुरी आताच्या फलंदाजाने अगदी आपण पाहिलं 2 तर घेतलेले आहेत चौकार त्याच्या बॅट 2च आलेले चौकार आणि त्या दरम्यान मात्र हार्दिक या ठिकाणी धावा या मॅच मध्ये एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी षटकामध्ये आवश्यक आहे. त्या धावा इतर 5 चेंडूवरती येतील का. ज्या प्रकारची या ठिकाणी फिल्डिंग आणि गोलंदाजी राहिली आहे नेवाडी संघाची त्यांनी पूर्णपणे रोखून धरलं करत पडगे टीमला आणि शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. पुढील बॉल फुल टॉस दिला आहे त्यावरती मोठा फटका एक्झिक्यूट जरूर झाला नाही मात्र बीमर बॉल दर्शवला पंचांनी. उंची जास्त होती हाईट फॅक्टर भरपूर होता आणि इथून मात्र यस फिल्डिंग करणाऱ्या संघाने मात्र डीआर घेतलेला आहे. या निलेशजी भोईर आणि या रवींद्रजी भोईर आहेत ते पाहिलं जाईल त्यांच्या माध्यमातून एक्झॅक्टली हाईट फॅक्टर किती होता पिचिंग लँडिंग कशा प्रकारे होती चेंडूची ते पाहिलं जाईल. नो बॉल दिला नो बॉल आहे ओके. बॉल मध्ये उंची जास्त होती जरी आपण म्हणतो की पुढे आलाय पण बॉलची उंची जास्त होती त्याच्यामुळे नो बॉल आलाय. पुढच्या बॉल वरती लगेच कमबॅक केलं 10 गोलंदाज निलेश कातारा
दोन जागा होत्या मग. बॉलर तुमचे कर्णधार आपण रिपोर्टिंग करा टॉस साठी. पुढचा बॉल. तर या दरम्यान सन्माननीय विष्णू उलवेकर साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावा. काय घडलं मैदानावरती ते पायाने बॉल हलवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रोडक्शन देणारा क्षेत्ररक्षक समोर पुढे गेला आणि त्याचमुळे बॉल हलवता आला नाही. 4 धावा नशिबाचा चौकार पुन्हा एकदा टीम पडगेसाठी आलेला आहे. 4 धावांनी संघाची धावसंख्या 40 वरती. बरोबर ना 40. पुढील बॉल फेकला गेला. अंतिम 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुढचा बॉल राजू भोईरसाठी पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल थोडासा या ठिकाणी आपण पाहिला तर आउटसाईड ऑफ द ऑफ स्टंपचा होता. अगदीच आपण पाहिलं तर यॉर्कर लेनचा ऑफ्टिकरचा मारा केला गेला. आणि त्याच दरम्यान परमेश्वर कांबळे साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. आपलं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. इथून मात्र धाबा देण्याचा धोका निर्माण झाला होता, मात्र सिंगलही आली नाहीये. 2 लगातार डॉट बॉल आलेला आहे. धावसंख्या स्थिरावली आहे 40 वरती. अंतिम 11 बॉलमध्ये 18 धावा केलेल्या आहेत मॅच मध्ये आपण पाहतोय राजू भोईर आणि शेवटचा 1 चेंडू शिल्लक. बोलत तुमचे कर्णधार आले असतील तर प्लीज रिपोर्टिंग करा टॉस साठी. एखादा मोठ्या पडक्याची आवश्यकता आहे पडगे टीमला, कारण 40 वरती स्कोर कार्ड थांबलाय. 2 चेंडू लगातार डॉट आलेला आहे. एक चौकार जरूर दिलेला, नंतर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय कमबॅक केलं गोलंदाजाने. लगातारचे 2 चेंडू डॉट काढले. पुढील बॉल कशा प्रकारचा, त्यावरती स्टँड अँड डिस्पॅच. पहिला षटकार, त्याच्यासाठी 30व्या चेंडूची वाट पाहावी लागली. शेवटच्या बॉलवरती आलाय राजू भोईरच्या बॅटमधून दमदार फटका. अगदी व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार. टॉस करून घेऊया. कर्णधार टीम वॉलपचे आलेले आहेत का? या वॉलप टीमचे कर्णधार किडुपारा टीमचे कर्णधार इथे आहेत. शंकुनाथ भोईर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. या वॉलप टीमचे कर्णधार तुम्हीच नाव काय करते कॅप्टनचं, काय वलपचं नाव काय कॅप्टनचं? तुमचं नाही, वलपचं नाव घेत जास्त. वलप टीम जास्त बघले ना आपण. सुनील पाटील साहेबांना विनंती आहे आपण टॉस साठी या प्लीज, कारण इनिंग संपलेली आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. सुनील पाटील आणि अनिल टेंबे सर आपला कॅप्टन पाठवा. आणि इनिंग मध्ये आपण पाहिलं ना तर राजू भोईरने दावा केला तब्बल 12 बॉल 24, त्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार. दमदार फलंदाजी राहिली. दाबा झाल्या त्या मात्र 46 आणि 47 धावसंख्येची आवश्यकता आहे. तर या दरम्यान मी विनंती करतो मिलिंद ठाकूर साहेबांना की आपण व्यासपीठावरती या आणि केपीएल लागा. आणि त्याच्या वतीने आपण पाहतोय केपीएल मध्ये मिलिंद जानू ठाकूर यांच्या वतीने सायकल या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्यांचा मी मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करतो. या व्यासपीठावरती निलेश आपले उमेश तिथे करा, मग तुम्ही उतरले करा तिथं. तर टॉस करू आपण 40+ वलंब पक्ष 40+ खेडूपाडा टीम मध्ये सुनील पाटील आणि उमेश भोईर आणि शंकुनाथ भोईर साहेबांच्या वतीने हा टॉस झालेला आहे. कॉल वलप संघाने जिंकलेला आहे. पुढील सत्र चालू होईल तसं आपण निर्णयासहित मैदानामध्ये उतरा ही विनंती असेल. आणि जाऊया द्वितीय सत्रासाठी आवश्यकता आहे 47ची आणि तिथे जोडले जातील आमचे समालोचक मित्र लगेच तिथे मोरबी यांचा आपण आवाज ऐकूया.
नाही माहिती. देणगी स्वरूपात आपण पाहतोय प्रभाकर शेठ उलवेकर यांच्या वतीने प्रथम द्वितीय पारितोषिक केपीएल मध्ये देण्यात आलेला आहे. देविदासजी भोईर यांच्या वतीने प्रथम द्वितीय पारितोषिक 40+ मास्टर त्यांच्या वतीने देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर मालिकावीरासाठी सायकल मिलिंद जानू ठाकूर यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. मालिकावीराची दुसरी सायकल प्रवीण रामा ठाकूर यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर प्रतिम नाव आहे प्रतिम चंद्रकांत पाटील व शरद वसंत उलवेकर आणि त्याचबरोबर रवींद्र भोईर कोलवाडी यांच्या वतीने लाईव्हची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर प्रतिम चंद्रकांत पाटील आणि यांच्या वतीने सामनावीर ट्रॉफीज आम्हाला देण्यात आलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद. आणि मनोज लक्ष्मण उलवेकर यांच्या वतीने आणि शरद वसंत उलवेकर यांच्या वतीने सर्व सामन्यासाठी लावलेले चेंडू या ठिकाणी देण्यात आलेले, त्यांचे मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर रवींद्र भोईर कोलवाडी यांच्या वतीने लाईव्हची सुविधा या ठिकाणी देण्यात आली, त्यांचे मनापासून धन्यवाद. दादाबाबू भोईर कैलास अनंत पाटील यांच्या वतीने सन्मानचिन्ह स्पर्धेला देण्यात आले, त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर चंद्रकांत नागा भोईर यांच्या वतीने उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक ट्रॉफी देण्यात आले, त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. गणेश काना भोईर यांच्या स्मरणार्थ कुमारी रीना गणेश भोईर यांच्या वतीने उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक ट्रॉफी देण्यात आलेली आहे, त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. चंद्रकांत उलवेकर अविनाश उलवेकर यांच्या वतीने मंडप व्यवस्था कार्तिक मंडप डेकोरेटर्स ही सुविधा देण्यात आली, त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. चेतन भोईर सूरज भोईर यांच्या वतीने वायफाय सुविधा देण्यात आली, त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. सूरज भोईर अल्पेश भोईर यांच्या वतीने पाण्याची व्यवस्था करण्यात आली, त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि राहुल उल्लेकर यांच्या वतीने उद्या आणि परवा WTC लाईव्ह सुविधा देण्यात आली, त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. येस, थँक्यू व्हेरी मच संतोष सर. तर चालू असलेली मॅच पडगी विपक्ष निबाली या दोन टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतो साई मित्रमंडळ आणि गावदेवी मित्रमंडळ खिडूकपाडा यांच्या संयुक्त विद्यमान आणि ग्रामस्थ मंडळ चषक. हॅलो, संतोष कातार यांची ती गाडी आहे ना, प्रिन्स अँड आर्यन इलेव्हनच्या पाठीमागे ती थोडीशी बाजूला काढायची, त्याचं काचचं रिफ्लेक्शन येत आहे, ही विनंती आहे. धन्यवाद. आपली वाहने योग्य ठिकाणी पार्क करा, सर्वांना मी विनंती करतो. तर पहिला सामना आपण पाहतोय पडगी विपक्ष नेवाली टॉस जिंकला होता. नेवाली टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पडगी टीमला प्रथम बॅटिंग करायची होती आणि प्रथम बॅटिंग करत असताना 5 षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावा बनवल्या. 47 धावांचं लक्ष इथून मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय. नेवाली या संघासमोर नेवाली टीमच्या आघाडीची जोडी राजेश शेठ कातार आणि त्यांच्या समवेत महेंद्र पाटील हे दोन आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करो मे देव सर्व कार्येषु सर्वदा प्रथम गणरा वंदन करून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं विनम्र अभिवादन देऊन जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे पहिला सामना आपण एन्जॉय करत आहोत. आदरणीय संतोष शेठ वास्कर साहेबांचे तर शुभागमन होते. साहेब, आपण यावं अतिथी मंचावरती आपलं आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करत आहोत. लेट्स प्ले मॅच ऑन होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिले षटक घेऊन सुरेश जोशी या गोलंदाजाला आपण पाहतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. हो, राजेश कातारासाठी पहिला बॉल चाललाय, 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे स्वागत केलंय. व्हेरी फर्स्ट बॉल वरती चौकार. चार धावा पहिल्याच बॉलवरती. हो, पुन्हा एकदा लॉक केलाय. वॉट अ स्ट्रोक, स्कोरिंग शॉट. चेंडू चाललाय सरळ हवाई सफर. राजेश काथर यांच्या बॅटमधून हा षटकार. प्रथम बॅटिंग करत असताना खरं तर पडगे टीमला 29 बॉल फेस करावे लागले पहिला षटकार मारण्यासाठी आणि 30व्या बॉलवरती म्हणजे अंतिम बॉलवरती पहिल्या सत्रामध्ये षटकार आला. परंतु राजेश काथर यांनी
दुसऱ्याच बॉलवरती भव्य स्वागत केलं. गोलंदाज सुरेश जोशी या गोलंदाजाचा 2 चेंडूचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचले 10 या आकड्यावरती. 40+ क्रिकेट आपण म्हटलं तर खरं तर एक धाव आरोग्यासाठी असं म्हटलं जातं. सर्व क्रिकेटपटूंना तंदुरुस्त राहण्यासाठी हे क्रिकेटचं आयोजन खिडूकपाडा यांच्या माध्यमातून केलं जाते. यावेळी हलक्यात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. 47 धावांचं लक्ष आणि सुरुवात पॉझिटिव्ह सुरुवात मैदानाच्या आतमध्ये नेवाली 40+ टीम कडून राजेश खातारा या फलंदाजाचे आपण पाहतो. आमदार चषकाचे यशस्वी आयोजक आहेत राजेश शेठ खातारा. आणि इथून मात्र स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळतील. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. यावेळी सरळ बॅटने धावा येतात परंतु आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. कोणतीही धाव नाहीये. निर्धाव बॉलची सांगत आपल्याला पाहायला मिळेल. तर सर्व खेळाडूंना मी विनंती करू, स्वयंसेवकांना, की आपण सीमारेषेच्या बाहेर थांबायचं आहे. बॉल जर गेला तर मात्र लगेच सुपूर्त करायचं आहे आमच्याकडे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आउटफील्ड स्लो आपल्याला पाहायला मिळाले. टप्प्यानंतर बॉल जागेवरती थांबताना पाहायला मिळतोय. या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या जात आहेत त्या म्हणजे 2 आणि 2 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 12 या आकड्यावरती. अगदी पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करते. सुरेख क्लिअरिटी विथ क्वालिटी आपल्याला पाहायला मिळेल. 2 कॅमेऱ्यासह ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहत आहोत. जे प्रेक्षक आमच्या समवेत ऑनलाईन मध्ये जोडलेले आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. हो, लॉक केला आडव्या बॅटने. गॅप शॉट सिलेक्शन. नो चान्स इन फिल्डर. बॉल क्लिअर्स द बाउंड्री लाईन. दॅट शुड बी 4 रन. धावेचा आव्हान मैदानाच्या आतमध्ये नेवाली 40+ टीम कडून जबरदस्त बॅटिंग आपल्याला पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. पॉवर प्लेला कशा प्रकारे कॅपिटलाइज करावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र राजेश काथारा यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. 6 बॉल फेस करत असताना 16 धावा त्यांच्या बॅटमधून निघालेल्या आहेत. म्हणजे समीकरण एकंदरीत 24 बॉल 31 सोपं समीकरण बनलंय बॅटिंग करणाऱ्या नेवाली या संघासमोर. परंतु गोलंदाजी करत असताना इथून चांगली अजूनही गोलंदाजी करेल तर या मॅच मध्ये अजून बनवू शकते पडकी टीम. त्यामुळे ते मात्र शंकरांची क्षमता आहे कमबॅक करण्याचा. इथून कमबॅक करावा लागेल पडगे या संघाला. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. लहू गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालेत. पहिल्या षटकामध्ये जास्त धावा आल्या. खरं तर सुरेश जोशी या गोलंदाजाच्या आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 16 धावा. लहू भोईर इथून कमबॅक करतील का हे देखील पाहावं लागेल. हो, यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न होता. कोणतीही धाव नाहीये. शॉर्ट थर्डमध्ये फिल्डर तैनात. बॅकअप चांगलं राहिलं आणि त्या कारणामुळे इथे मात्र कोणतीही धाव नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. अशा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी नियंत्रित गोलंदाजी करावा लागेल लहू या गोलंदाजीला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये अतिरिक्त धावा आलेल्या आहेत. 47 धावांचं लक्ष असताना सुरुवात नेवाली 40+ टीमची अगदी धमाकेदार पाहायला मिळाली. हो, यावेळी लाभ करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आहे फलंदाजाचा. स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल निघून चालला. या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 18 या आकड्यावरती. 18 ऑन बोर्ड. सलामीला आलेला महेंद्र आपण पाहतोय. महेंद्र पाटील च्या बॅटमधून 2 धावा. स्वतःचं अकाउंट ओपन केलं जाते. 18 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला वलप विपक्ष खिडूकपाडा या 2 टीम दरम्यान पाहायला मिळेल. टॉस वलप टीमने जिंकलाय. जो काही निर्णय असेल ही मॅच संपल्यानंतर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. वलप टीम आपण लक्षात घ्या. लाभ करण्याचा प्रयत्न लाजवाब. कमिटमेंट देखील तितकीच चांगली पाहायला मिळाली. कॅचची संधी होती. हाफ चान्स बनला होता. डाईव्ह लगवली क्षेत्ररक्षकाने. प्रयत्न चांगले परंतु कॅच ड्रॉप. आणि इथून मात्र जीवनदान महेंद्र पाटील या फलंदाजाला. जीवनदानाचा कितपत फायदा उचलेल महेंद्र पाटील हे देखील या मॅच मध्ये जरूर वेळ काय सांगून जाईल.
एक धाव निश्चित मिळेल. एक धावेच्या मदतीनं संघ 19 या आकड्यावरती दुसऱ्या षटक प्रगती पथावरती आहे. धावसंख्या 19 आपल्याला पाहायला मिळते. राईट राऊंड विकेट फटका बसला आहे. स्थानिक फिल्डर सूर्याची किरण डोल्यावरती आणि त्या कारणामुळे बॉल मात्र दिसला नाही. अंतिम क्षणापर्यंत नजर ठेवता आली नाही चेंडूवरती आणि त्या कारणाने बॉल मात्र भूमीला दान केला जातोय. हा बॉल डॉट आहे. निर्धाव बॉलची संगत आपल्याला पाहायला मिळेल. कॉलिंग देखील खराब झाली होती. रनआउटची संधी इथे मात्र झाली असती, परंतु राजेश कात्राने अगदी वेळेवरती स्टॉप केलं. नॉन स्ट्राईक एंडवरती महेंद्र पाटील फलंदाजाला आणि त्या कारणामुळे दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सध्याच्या घडीला सेफ आहेत. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या 19 या आकड्यावरती हे षटक फार चांगलं लहू भोईर या गोलंदाजाचं नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळत आहे. लोअर फुल टॉस लावून अपील गेले. या बॉलवरती देखील सिंगल डाव कंप्लीट केले जाते. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही डाव खात्यामध्ये जोडली जाईल. पंच सत्यवंती काकडे सर आम्हाला इशारा करतायत. या स्पर्धेमध्ये ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो खरं तर नामांकित पंच सत्यवंती काकडे सर आदई तसेच अनिल टेंबे सर वलप यांना आपण पाहत आहोत. तसेच कॉमेंट्री बॉक्समध्ये पेठ गावचा बुलंद आवाज एक लिझन कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख सत्तोजी घरत साहेबांचा देखील आपण पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकलात आणि मी स्वतः लपेश दिघे मोरबे आपल्या सर्वांसमोर रुजू होतोय. लाभ करण्याचा प्रयत्न ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न झालाय. अलॉंग द कार्पेट 6 बॉल मिड विकेट रिझर्व मध्ये निघून चाललाय. बॅकअप चांगला राहिला आणि त्या कारणामुळे इथे मात्र सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 21 या आकड्यावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 उर्वरित समीकरण आपण पाहिलं तर येणारे 18 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता नेवाली 40+ टीमला. तर याच दरम्यान आदरणीय पुंडलिकजी ठाकूर साहेबांचं व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. साहेब आपला मी ग्रामस्थ मंडळ चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत करतो. आज लिझन सर्व खेळाडू एकमेकांसमोर झुंज देताना पाहायला मिळतील आणि त्यातील पहिला सामना पडगे विपक्ष नेवाली या दरम्यान. तर पहिला आपण पाहिलं तर पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. दोन षटकाची समाप्ती झाली. टोटल 21 धावा स्कोर कार्डवरती. येणारे 18 बॉल आणि 26 धावांची अजूनही आवश्यकता बॅटिंग करत असताना नेवाली 40+ टीमला. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. सुरेख बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल राजेश काथारा या फलंदाजाची, परंतु दुसऱ्या षटकामध्ये लहू भोईरने चांगला कमबॅक केला. धावा खर्च केला फक्त 5 आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. 18 बॉल आणि आता 26 धावांची आवश्यकता आहे. संगीत कक्षामध्ये आपण पाहतो श्री गणेश ऑडिओ राज गायकवाड यांचे ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळते. कमालीची संगीत त्यांच्या माध्यमातून प्ले केले जात आहेत. माहोल बदलण्याचं काम मैदानाच्या आतमधलं केलं जात आहे. प्रेक्षकांना तल्लीन करण्याचं काम आणि मनमोहित करण्याचं काम डीजे मास्टर नेहमी करत असत आणि त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करूया. राजेश काथार आपल्याला पाहायला मिळतात इन ऍक्शन मध्ये. 8 चेंडू फेस करत असताना 16 धाब्यांवरती राजेश काथार यांना आपण पाहतोय. अगदी आमचे साथी स्कोर प्रवीण सर हे देखील आमच्या समवेत जोडले. प्रत्येक बॉल घेण्यास आम्हाला स्कोर सांगण्याचं काम अगदी करत आहे. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत आम्ही करतो. तिसऱ्या षटकामध्ये सुभाष आलाय. अगदी पहिल्या सत्रामध्ये सलामीला आला होता. जास्त दावा करू शकला नाही सुभाष, परंतु आता गोलंदाजी ट्रॅकवरती कशा प्रकारे योगदान पडगे टीम साठी देईल हे आपण या षटकामध्ये पाहणार आहोत. याच दरम्यान पाहुण्यांचं शुभागमन आदरणीय रवींद्र उलवेकर साहेबांचे तो शुभागमन होते आणि स्वागत केलंय षटकारानं महेंद्र पाटीलच्या बॅटमधून. हा दमदार षटकार. याच दरम्यान आदरणीय परमेश्वरजी कांबळे साहेबांचं देखील इथे शुभागमन. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो.
सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकाराला आणि षटकाराच्या साह्यानं धावसंख्या 27 या आकड्यावरती. आता समीकरण सोपं झालं. येणारे 17 बॉल 20 धाब्यांची आवश्यकता आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझर्व मध्ये फिल्डर तैनात. फेकी तितकी चांगली. क्या बात आहे. सुरेख फेकी. अगदी मिड विकेट मधून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये प्रीतम पाटील यांच्या हातामध्ये बॉल विसवला. या बॉलवरती फक्त सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे चालली. टोटल 28 ऑन बोर्ड. 28 धावा स्कोर कार्ड वरती लागले. लॉस केलाय पुन्हा एकदा. ऑन साईडला फिल्डर आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय. बॉल लाईनच्या बाहेर. राजेश कातराच्या बॅटमधून चौकार. दरम्यान आपण पाहतोय खरं तर पाहुण्यांचं शुभागमन होतंय. नगरसेवक आदरणीय योगेश शेठ भोईर साहेबांचं इथे शुभागमन. तसेच त्यांच्या समोर गणेश म्हात्रे साहेबांचं देखील इथे शुभागमन होतंय. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत व्यक्त करतो. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने धावा येत आहेत. अडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न राजेश कातर यांचा असफल पाहायला मिळाला. निर्धाव बॉलची सांगत आपण पाहतो 32 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. उर्वरित 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी. येणारे 14 बॉल आणि 15 धाब्यांची आवश्यकता आहे. सोपं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपलंय. 14 बॉल 15. हो पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता. बाउन्स बॉल निघून चालला. पुन्हा एकदा सीमा पार 4 रन. बॉल पर्यंत खरं तर लवला पोचायचं होतं परंतु असं वाटलं टप्पा त्यांच्या हातामध्ये बॉल येईल. परंतु टप्पा घालता बॉल अतिरिक्त उसळी घेतला आणि त्या कारणाने मात्र 4 धावा आल्याने अशा रीतीनं 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 36 धावा नेवारी टीमच्या. आता येणारे 12 बॉल आणि 11 धाब्यांची गरज. तर या दरम्यान आपण पाहतो खरं तर अल्पेश दादा भोई यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला आजचा दिवस आणि पुढील 2 दिवस देखील पाण्याची सोय त्यांच्या माध्यमातून केली गेलेली आहे. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. आज लिजेंड प्ले सर्व खेळताना पाहायला मिळतील. उद्या आणि परवा खिडूकपाडा प्रीमियर लीगचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्रिकेटचा महासंग्राम उद्या आणि परवा आपण इथे या खेळपट्टीवरती एन्जॉय करणार आहोत. तर पाहुण्यांचा शुभ सन्मानाकडे आपण वळतोय. अतिथी देवो भव. पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान करणं ही भारताची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जपली जाईल. नगरसेवक पडगे आदरणीय योगेश शेठ भोईर साहेबांचा मान सन्मान अतिथी मंचावरती केला जाईल. साहेबांना मी विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय निलेश भोईर यांच्या पवित्र शुभ हस्ते योगेश शेठ भोईर यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. अगदी ऑनस्क्रीन आपण पाहू शकाल. नगरसेवक पडगे योगेश शेठ भोईर यांचा सन्मान आपण केला जातो. माहिती उतारशाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि राजमुद्रा देऊन साहेबांचा मान सन्मान इथे केला जात आहे. सेवकाच्या हस्ते नगरसेवकाचा आपण सन्मान पाहत आहोत. निलेश शेठ भोईर ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर पुंडलिक शेठ ठाकूर यांना मी विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. अतिथी देवो भव, गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं आणि इथे पाहुण्यांचा मान सन्मान इथे केला जातोय. पुंडलिकजी ठाकूर साहेबांचा इथे मान सन्मान केला जाईल. 4 धावा आल्या याच दरम्यान आणि आता मात्र 40 धावा स्कोर कार्ड वरती. उर्वरित 7 धाब्यांचं लक्ष अजूनही बाकी आहे. यानंतर अरुणजी कांबळे साहेबांना मी विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. सर्व पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. अगदी सर्व पाहुणे आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत. या दरम्यान आपण पाहतो रवींद्र शेठ भोईर यांचा देखील मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. रवींद्र शेठ भोईर आपण देखील यावं. आपण आपला मान सन्मान
स्वीकारायचं आहे. आपला देखील विशेष सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. याच दरम्यान 4 धावा चौकार आलाय पहिल्या विकेटच्या शोधामध्ये पडगे टीम, परंतु विकेट मात्र मिळत नाहीये. चांगली भागीदारी इथून 2 फलंदाजांच्या माध्यमातून महेंद्र पाटील आणि राजेश काथार यांच्या माध्यमातून आपण पाहतो. यानंतर रवींद्र शेठ उर्वेकर यांना देखील मी विनंती करेल आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. लॉक केलाय, पिकअप स्ट्रोक मिस टायमिंग जरूर झालाय. जेलची संधी होईल का? नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि या बॉलवरती धावा कंप्लीट केल्यात ते म्हणजे सिंगल. स्कोर इज लेवल. आता मात्र येणारे 8 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. या दरम्यान आदरणीय संतोष शेठ वास्कर साहेबांना मी विनंती करतो की आपण देखील यावं अतिथी मंचावरती. आपलं आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. लॉक केला महेंद्र पाटीलच्या बॅटमधून. MS धोनी स्टाईलनं सामना फिनिश. हार्दिक अभिनंदन टीम नेवाली 40+. दमदार षटकार ठोकलाय आणि इथून मात्र परास्त केलंय पडगे 40+ टीमला. हार्ड लक पडगे 40+ टीम. 40+च्या सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करतो, दोन्ही टीमला विनंती करतो, असा जो सामना झाला पडगे विपक्ष नेवाली जेवणाची अगदी उत्तम सोय केलेली आहे. जेवण करून सर्वांनी इथून जायचं आहे. आयोजन कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला इथून सांगण्यात येत आहे जेवणाची उत्तम सोय आहे. जेवण करून सर्वांनी जा आणि या सामन्याचा सामनावीर राजेश शेठ काथारा